धाराशिव शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शहरात उद्भवणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अडचणीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पाणी पुरवठा विभागातील सर्व संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीत मित्राचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट निर्देश दिले की उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी नियोजनबद्ध आणि तातडीने उपाययोजना राबवण्यात याव्यात. शहरातील प्रत्येक भागात नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा होणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या बैठकीला नगर परिषद धाराशिवच्या मुख्य अधिकारी नीता अंधारे मॅडम, नगराध्यक्षा नेहाताई काकडे, उपाध्यक्ष अक्षय ढोबळे, भाजप गटनेते अमित भैया शिंदे, पाणी पुरवठा सभापती विलास बापू लोंढे, नगरसेवक राहुल काकडे तसेच उजनी धरणातील वीज पुरवठा विभागाचे अधिकारी, पाणी पुरवठा अभियंता संग्राम भापकर आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. धाराशिवकरांना दिलासा देणारा हा निर्णय. आता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज. महाराष्ट्रातील आणि धाराशिव जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.